ओके, लेट डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम बघा आता काय दिले बघा. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायला पाहिजे. इफ टू प्लॅनेट्स हॅव their रेडियस इन द रेशो x as to y, टू प्लॅनेट्स म्हणून मेला म्हटलो रेडियस म्हटलंय म्हणजे R1/R2 माझ्यावर डेटा घेतला तरी चालेल. ह्यातला R1/R2 दिलाय, किती दिलाय? x/y, बरोबर. माझ्यावर प्रॉब्लेम घेतला चालेल, डेटा तर आहे फक्त. अँड डेन्सिटीज इन द रेशो m/n, डेन्सिटीज. ओके, डेन्सिटी म्हणजे रो 1 by रो 2 is how much? m/n. विचारलंय काय? That's what they ask. Then the acceleration due to gravity on them are in the ratio. काय आन्सर येईल याचा? सी आन्सर येणार. बघा अजूनचा G1/G2 विचारलंय. G1/G2 विचारलंय. हा, काय आन्सर येईल? अरे क्वेश्चन मार्क. फार इझी प्रॉब्लेम आहे, मगाशी झालं. जीचा फॉर्म्युला कुठला? डेन्सिटी मधला 4/3 पाय R इंटू रो इंटू जी. पुन्हा डेटा बघायचा. काय काय आन्सर आहे? 4/3 पाय इनॉर्स कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट. मग राहिलं काय? यू नो दॅट वॉटरमॅन. बरोबर. मग लिहायला पाहिजे ना मयुरेश, काल असेल तर. काल असेल तर लिहायला पाहिजे, वेळ घालवाय नको पाहिजे. G1/G2 फाइंड करायचंय. तर इट इज R1/R2 and रो 1/रो 2. डायरेक्ट रिलेशन आहे का नाही जी बरोबर? R1/R2 किती दिलंय? x/y and रो 1/2 m/n. आणि त्यामुळे इट इज mx डिवाइड बाय ny. mx डिवाइड बाय ny म्हणजे कुठलं ऑप्शन आलं? डी ऑप्शन. काय काय क्रॉस करायचंच नाही. क्रॉस मल्टिप्लाय आहे कुठं करायचंय? असं करायचं नाही ना आपल्याला. x/y प्लस m/n ह्याला क्रॉस मल्टिप्लाय होत आहे. इथे क्रॉस मल्टिप्लाय होणार नाही, डायरेक्ट मल्टिप्लाय होणार, कारण मल्टिप्लिकेशन आहे. समजा प्रॉब्लेम सगळ्यांना. 14 नंबर प्रॉब्लेम बघा.